नमस्कार सगळ्यांनी. आज बघा सकाळ सकाळी गडबड चालू आहे. भात पहिला करून घेतला. म्हणलं मग नंतर पीठ मळून चपाती वगैरे करूया. आता काय पाऊस एकसारखा कोल्हापुरात चालू असल्यामुळे बघा भाज्या वगैरे काय आणायला वेळच नाही, कारण सगळीकडं पाऊस एकसारखा चालू असल्यामुळे घरातून बाहेर पडायचं हेच झालं आहे सगळं. त्यामुळे घरीच अख्खा मसुरा होता, तो बनवून टाकला. पोरीनं पण तोच दिला. आज सकाळ संध्याकाळची तयारी आज तीच केली. भातात आलं लसूण पेस्ट, कांदा टमॅटो आणि एव्हरेस्ट बिर्याणी मसाला टाकला आहे बघा आपल्या साध्या भातात, आणि मॅगी मसाल्याची पुडी टाकली. आणि हा आपला तांदूळ कोणता पण आपण घेतला तरी पण चालतोय. मी मुलगीला आणायला सांगितलं होतं तांदूळ, तो लांबड्या तांदळा भाताचा. मुलीनं तोच आवडतोय कधीतरी मसाले भाताला. म्हटलं करावं चला, अर्धा किलो आणून दिलेला मुलीने. माझी भाताची पद्धत तुम्हाला आवडते का ते नक्की सांगा कमेंटमध्ये. लय काय आपण साहित्य वापरत टाकत बसत नाही बघा, साधा आणि सिंपलच असा बनवतोय. तर भात व्हायला लागला इकडं. भात करत करतच तिकडं चहा पण ठेवलेला होता बघा. तांदूळ सोडून त्यात हलवून घेतलंय सगळं. नंतर थोडंसं गरम पाणी 1.5 पटीनं, तांदळाच्या 1.5 पट पाणी जास्त टाकायचं. झाला आपला भात तयार. शिट्ट्या द्यायच्या 2 किंवा 3. कुकरमध्ये कोथिंबीर टाकली, मीठ टाकलं, त्यात टोपण लावून बस शिट्ट्या दिल्या की झालं. तर अख्खा मसुरा फोडणीला टाकून घेतला मी ना. त्यानंतर चपात्या करून ठेवायच्या. पोरींना काय पाहिजे ते पोरे घेऊन जातात त्या डब्याला. आपलं सकाळचं तर 1 तासाचं नियोजन झालं. सकाळ सकाळी लय गडबड असते बघा सगळ्यासनी. चपाती करायचं सुरू आहे बघा इकडं. चपाती करत करत माझं मशीनवर लक्ष गेलं. कापूर त्यात जळत होता. पोरींना म्हणलं कापराचं बंद करा, कारण कापूर एकदा त्यातला संपला की मशीन आतनं खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळं कापराचं मशीन पहिला बंद करून घेतलं. सकाळ संध्याकाळ लावतच असतो मी ते कापूर. एक एक वडी टाकली म्हणजे घरात छान वास येते, सुगंध येते. देवघराच्या वरती येते माझं मशीन. तर चपात्या इथं सुरू आहेत. चपात्या लाटून झाल्यानंतर आता पोरींचं डबं भरणार दोघींचं पण. त्यांना पण जरा रिक्षावर जाताना खायला देणार. चला बाय.